हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो. हा जो ब्लाऊज आहे हा मेघाबाई स्लीव्ज आहे. याची तुम्ही पाहू शकता डबल लेअर घेतलेली याचीवाली आणि 80 सेंटीमीटर पिसामध्ये आपण हे संपूर्ण ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करू शकतो. 32 साईजचं ब्लाऊज आहे हे आणि ट्रान्सपरंट केलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने याला आपण ट्रान्सपरंट केलेलं आहे. छान असं याला आपण गळा दिलेला आहे. तर ह्या ब्लाऊजचं तुम्ही संपूर्ण कटिंग स्टिचिंग एकाच व्हिडिओत बघू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला सुद्धा या पद्धतीने ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करता येईल. तर पण फ्रंट पार्टला आपण हुक लूक पट्टी टाकलेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता या ब्लाऊजचा पफ वगैरे एकदम छान असा आलेला आहे. आणि हे बघा, हा ट्रान्सपरंट आहे बघा, तुम्हाला इथं दिसत ज्या पद्धतीने आपण हे बॅक साईडला हा अशा पद्धतीने गोल गळा घेतलेला आहे ट्रान्सपरंटचा, त्याच पद्धतीने फ्रंट पार्टला पण घेतलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता हे बघा, या पद्धतीने आपण पुढच्या साईडला पण याच पद्धतीने टाकलेला आहे. हे बघा, खूप सुंदर याचा लुक वाटतो. हे बघा, अशा पद्धतीने घेतलेला आहे. तर तुम्ही या पद्धतीने याला हुक लूक पट्टी पण टाकू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हा संपूर्ण ब्लाऊज तुम्ही सुद्धा स्टिच करू शकता, तोही अगदी 80 सेंटीमीटर पिसामध्ये. कशा पद्धतीने हे डबल लेअरची पण बाही तुम्ही कशा पद्धतीने टाकू शकता, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर इथं तुम्ही पाहू शकता आपण घेतलेला आहे अस्तर आणि हा ब्लाऊज पीस आहे. एक 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे हा. आणि इथं ह्या ब्लाऊजचं तुम्हाला सगळं माप आहे. उंची 13.5 इंच, छाती 32 इंच, कमर 27 इंच, अशा पद्धतीने याचं माप आहे. बाही 3.5 इंच, दंडघेर 12 इंच. तर इथं उंची 13.5 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच आपण प्लस करून घेतला. आणि शोल्डर जे आहे ते मी 6.25 इंच घेतलेलं आहे आणि 1 इंच डाऊन करून घेतलं. तिथून पुढं मुंडा उंची मोजून घेतली. गळा रुंदी ओपन ठेवली 4.25 इंच आणि जो 1 इंचाने डाऊन केलेला भाग आहे तो आपण इथं जॉईंट करून घेतला. छातीचा चौथा भाग टाकून घेतला आणि 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. इथून छातीच्या चौथ्या भागापासून आपण मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. गळा रुंदी 4.25 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची सुद्धा मी 4.25 इंच घेतलेली आहे. 1.5 इंचाचा राऊंड शेप आपण इथं देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा आपला संपूर्ण बॅक साईड पार्ट तयार झालेला आहे. तर आपण हा संपूर्ण बॅक साईड पार्ट इथं कटिंग करून घेणार आहोत. तर आपला बॅक साईड पार्ट आपला तयार झालेला आहे आणि जी गळा रुंदी आहे त्याला पण आपण छोटेसे कट लावून घेतलेले आहे. आता जो आपला बॅक साईड पार्ट आहे सेम टू सेम आपल्याला तो वरच्या साईडला ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि जसंच्या तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने आपलं हे मार्किंग झाल्यानंतर आतला मोंढ्याचा आकार काढून घ्यायचा आहे आपल्याला, कारण की तो बॅक साईडचा होता आणि आपण हा काढून घेतला फ्रंट पार्टचा. जी गळा रुंदी जी गळा उंची घेतली होती तीच आपण फ्रंट पार्टला पण काढून घेतली. आता इथं बघा, मी 1.5 इंचाचं त्या गळा रुंदीपासून मार्किंग करून घेते, कारण की एवढं आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सपरंट ठेवायचं आहे. जो ब्लाऊज पीस आहे त्याचं आपल्याला ट्रान्सपरंटसाठी 1.5 इंचाचं मी मार्किंग करून घेतलं. टक्स पॉईंट घेतलेला आहे प्रिन्स कटचा 4.25 इंच आणि आडवा टक्स 4.25 इंच, उभाही 4.25 इंचच घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. फिटिंगच्या साईडला सुद्धा आपण 2.25 इंचांनी वाढवून घेतलेलं आहे, कारण की मग आपल्याला कमी पडायला नको फिटिंगला. त्यामुळं जेवढा पण आपण पफ घेतो तेवढा आपण फिटिंग साईडला वाढवून घेत असतो. तर बघा, या पद्धतीने मी संपूर्ण कटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. आणि जे आपण बॅक साईडला फ्रंट पार्टला जे काय आपण मार्किंग करून घेतलं तेच आपण इथं बॅक साईडला सुद्धा करून घेतलं. म्हणजे आपल्याला मागून पण ट्रान्सपरंट करायचं आहे आणि पुढून पण करायचं आहे. त्याच्यामुळं आपण ते काय केलं, मार्किंग करून घेतलं दोन्ही पण साईडला. आता आपण करून घेऊ ब्लाऊज पीस कटिंग. तर मी इथं कॅनव्हाससुद्धा कट करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने आपण गळा घेतलेला आहे, म्हणजे जे गळ्याचं आपण 1.5 इंच वाढवलेला आहे त्याचा आपण कॅनव्हास तयार करून घेतलेला आहे. बघा, या पद्धतीने.
तर आपलं फ्रंट पार्ट बॅक साईड पार्ट तयार आहे. इथं आपण आता स्टिचिंग करू. सेम टू सेम आपल्याला कुठेही कपडा जास्त ठेवायचा नाही, जेवढं अस्तर आहे तेवढंच आपल्याला ब्लाऊज पीस ठेवायचं आहे, जेणेकरून मग आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतं. आता आपण काय करू, याच्यावरती जे कॅनव्हासनी आपण तयार करून घेतलेली होतं गळापट्टी, ती मी काय केली इथं इस्त्रीने याला जॉईंट करून घेतलेला आहे अस्तरला. आणि आपल्याला याची कट दाबून घ्यायची व्यवस्थित. जे काही मार्किंग आहे केलेलं ते मी इथं तुम्हाला दिसतंय, स्केच पेननी मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. याचा मधला सेंटर काढून घेतलेला आहे. आता आपल्याला याचाही मधला सेंटर काढून घ्यायचा आहे. मधल्या सेंटरपासून आपल्याला आता इथं टिप मारून घ्यायची आहे. तर जे आपण मार्किंग केलेलं होतं त्या मार्किंगवरूनच आपल्याला काय करायचं आहे, टिप मारून घ्यायची आहे. तो सेम टू सेम आपण कॅनव्हास जो होता तो आपण बॅक साईडवर ठेवून काढून घेतलेला होता गळा, आणि या पद्धतीने हे काढूनही घेतला. आता आपण काय करू, याचं आतमधला भाग कट करून घेऊ, टिपेच्या आतमधलं. आता हा गळासुद्धा खूप महत्त्वाचा आहे आपल्याला, कारण की नेटवरती आपल्याला तो अजून ब्लाऊज पीसवरती ते गळा आपल्याला कट करायचा आहे. आता इथं छोटे छोटे कट लावून घेते, जेणेकरून छान असं फोल्ड होईल त्यामुळं. तर आपण आता व्यवस्थित याच्यावरून दाबटीप मारून घेऊ. तर बघा, आता जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती आपण काय करू, हा जो गळा आहे हा पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर ब्लाऊज पीस व्यवस्थित ठेवून घेतला आणि हा गळा जो आहे तो आपण इथं कट करून घेऊ. बघा या पद्धतीने. आता हीच पट्टी आपण काय करू, याला फोल्ड करू. इथं तुम्ही गोट करू शकता, पाइपिंग करू शकता, तर मी हीच पट्टीचा वापर करणार आहे. आता हिला साईडने फोल्ड करून घेते एकदा, आणि मग आपण याच्यावरती ठेवून याला नेटवरती गळ्याच्या कडेने लावून घेणार आहे. इथं तुम्ही कॅनव्हास पण कॅनव्हासचं ज्या पद्धतीने आपण अस्तरला गळा काढला त्याच पद्धतीने नेटचा पण गळा काढू शकतो, पण मी इथं ह्या पट्टीचा उपयोग केला. आता आपण याला पण छोटे छोटे कट लावून घेऊ आणि आतमध्ये फोल्ड करून घेऊ. तर छान असं फोल्ड होतं. जर याचंच पट्टी जर निघली तर आपलं अशा पद्धतीने गळ्याचा आकार वगैरे पण छान येतो. मग आता हे बघा, आपण याच्यावरती पार्ट ठेवून घेतला. व्यवस्थित लक्ष द्यायचं. खालून अस्तर जे आहे ते उलटं आहे आणि याचा पार्ट जो आहे तो सरळ आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खालून अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आहे. याच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. आणि परत ब्लाऊज पीसवरती टीप मारून घ्यायची. आता व्यवस्थित आपल्याला हे ब्लाऊज पीस याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपण कडाकुडाला कुठं पण आपलं जे काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस दिसत असेल, काने कोपरे, ते आपल्याला इथं कट करून टाकायचे. तर आपल्या इथं एक पार्ट तयार झाला, तो म्हणजे बॅक साईड पार्ट आपण सर्वात पहिलं तयार करून घेतलेला आहे. आणि गळारुंदी आपले जो बॅक साईडचा टक्स आहेत ते आपण इथं मारून घेतोय. तर 4 इंचापासून मी टक्स मारून घेतलेले आहेत. आडवा टक्स 4 इंच आणि उभाही टक्स 4 इंचाचा. बघा या पद्धतीने. तर छान असा आपला बॅक साईडचा ट्रान्सपरंट गळा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता. ज्या पद्धतीने आपण बॅक साईड पार्ट तयार केला त्याच पद्धतीने फ्रंट पार्ट पण तयार करून घेऊ. आता इथे बघा, आपण हा पण जो आहे गळा काढून घेतलेला तो मी इथं कड दाबून घेते. तुम्ही या पद्धतीने इस्त्री जर केली तर तुमचं अस्तर जे आहे ते
जो कॅनव्हास आहे तो व्यवस्थित असा अस्तरला चिटकतो, जेणेकरून मग आपल्याला फोल्ड करायला जोडायला सोपं जातं. आणि फ्रंट पार्टचं पण आपल्याला काय करायचं आहे, मधला सेंटर धरून जो काय आपण गळा घेतलेला होता त्याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची या पद्धतीने. आणि आतमधला गळा आता आपण इथं कट करून घेऊ. छोटे छोटेसे कट पण लावून घेणार आहोत आपण. तर ज्या पद्धतीने आपण बॅक साईड पार्टचा गळा कापला होता त्याच पद्धतीने आपण फ्रंट पार्टचा पण याच पद्धतीने कापून घेतलेला आहे ब्लाऊज वर ठेवण्यासाठी. आणि मी इथं छोटे छोटे कट लावून घेते. याला पण आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे. तर आपल्या इथं आपण कॅनव्हासवरती गळा काढून घेतलेला आहे. आता जी आपण पट्टी काढली होती बघा, आता इथं काय करू, सर्वात पहिलं एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस सर्व कट करून घेऊ. आता जो गळा आपण इथं घेतलेला होता तो आपण इथं व्यवस्थित ठेवून घेऊ आणि गळा कट करून घेऊ बघा या पद्धतीने. आता आपण या पट्टीला सुद्धा काय करू, कडेने टीप मारून घेऊ. तर आपण इथं कडेने टीप मारून घेतली. आता आपण जो गळा आहे त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित आपण इथं टीप मारून घेऊ आणि याला आतमध्ये फोल्ड करून घेऊ. छोटे छोटेसे कट लावून घेतले की मग गळा जो आहे तो छान असा पलटी होतो, फोल्ड होऊन जातो. तर त्याच पद्धतीने कट लावून मी याला पण असं फोल्ड करून घेतलं तर छान अशी आपली पट्टी तयार झाली. आणि हे बघा, आता हे पण आपल्याला याच पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचे. बघा, जो भाग आहे अस्तरचा तो आपला दोन्ही पण खालून गेलेले आहेत. उलटा जोडेल भाग जो होता तो आपली खालून गेलेली होते. तर या पद्धतीने जोडल्यानंतर अस्तरवरती दाबटीप देऊन घ्यायची आणि याच्यावरतून पण एक टीप मारून घ्यायची या पद्धतीने. तर बघा, छान असं आपलं झालेलं आहे. आता आपण याला कडेनी टीप मारून जॉईंट करून घेऊ. तर एक्स्ट्राचा जो पण आपलं ब्लाऊज आहे तो आपण इथं कट करून घेऊ. तर या पद्धतीने आपलं फ्रंट पार्टचं पण बघू शकता किती छान आणि किती सुंदर आपलं पार्ट पण तयार झालेला आहे. आता ही आहे आपली कटोरी. आता ही पण आपल्याला व्यवस्थित याला टीप मारून घ्यायची. तर खालच्या साईडने आपण टीप मारून घेऊ. अर्धा इंचानी अस्तरवरती दाबटीप द्यायची आणि परत एकदा ब्लाऊज पीसवरती मेन कपड्यावरती. आता आपण हे अस्तर याच्यावरती दाबून घ्यायचं, कट दाबून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. एक्स्ट्राचा पार्ट आपण इथं कट करून टाकला. जसा हा एक पार्ट जोडला तसाच आपण दुसराही पार्ट जोडून घेऊ. हे पार्ट जोडताना आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे, नाहीतर एकसारखे तयार व्हायला नको. आपले ते पार्ट आपले तयार झालेले आहेत आणि मी जोडून घेते फ्रंट पार्टला. तर बघा, या पद्धतीने खालून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे आणि याच्यावरतून आपण एक दाबटीप देऊन घेणार आहोत. बघा या पद्धतीने. बघा किती छान याचा लुक तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि खूप छान दिसतो हा ब्लाऊजसुद्धा. तुम्ही नक्की शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. आणि हे बघा, आपण ह्या साईडनी सुद्धा
दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर बघा किती छान याला पफ वगैरे आलेला आहे आणि फ्रंट पार्टचा जो ट्रान्सपरंट गळा आहे तो सुद्धा खूप सुंदर दिसतोय. तर मी इथं मध्यभागी कट लावून घेतला, कारण की कस्टमरला पुढून हुक टाकायचं होतं. इथं तुम्ही बॅक साईडने सुद्धा हुक टाकू शकता. ज्या पद्धतीने आपण फ्रंट पार्टला टाकलं सेम टू सेम त्याच पद्धतीने आपण बॅक साईडलाही टाकू शकतो. तर इथं कस्टमरला फ्रंट पार्टला टाकायचं होतं, त्यामुळं मी इथं मध्य सेंटरवर कट लावून घेतलेला आहे. तर बघा किती छान याचा लुक आलेला आहे. आणि आपण हुक पट्टी आणि आय पट्टी बनवून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने. तर हुकाची आळी पण आपण लगेचच करून घेतोय. तर आपली हुकाची पण आळी तयार झालेली आहेत. आता आपल्याला करायचं आहे फिटिंग. तर मी इथं ब्लाऊजचं फिटिंग हे करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता शोल्डरला शोल्डर जॉईंट करून द्यायचे आपल्याला. आणि बघा या पद्धतीने. तर आपल्या इथं संपूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे. मी बाहीसुद्धा जोडून घेतलेली आहे, जी इथं तुम्हाला दाखवलेली नाही तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर फायनली आपला ब्लाऊज या पद्धतीने तयार झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.